गेल्या 2 दिवसाच्या दमदार पावसानंतर रस्त्यांची दुरवस्था समोर आल्याचे चित्र नंदुरबारमध्ये पाहायला मिळत आहे. विशेषतः नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले दिसून येत आहे. नंदुरबार शहरातील करंजचौफुली परिसरात तब्बल 1 ते 1.25 फूट खोल खड्डे पडल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. खड्डे चुकवत असताना किंवा या खड्ड्यांमधून मार्ग काढत असताना वाहन चालक आणि नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात गेल्या काही वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले असून आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडल्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत अवघे 250 मिलीमीटर पाऊस झाला असतानाच रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून खड्डे बुजवावेत व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नंदुरबारकरांकडून जोर धरत आहे. गेल्या 3 वर्षापासून नंदुरबार शहरामध्ये करंजचौफुली या कडे म्हणजे प्रकाशा जाणाऱ्या रस्त्याला हे खड्डे बुजवण्याकडे याचं रस्त्यावर काहीच लक्ष नाहीये. लोकांच्या गाड्याच्या पाट्या तुटणे, लोकांचे अपघात होणे, इथं खाली मुलं महिला इथं रोजचे अपघात होतात, रोज खाली पडतात. पण याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष नेहमी होत असतं. इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी तरी याच्याकडे लक्ष द्यावे. आणि खूप त्रास होते पावसाळ्यामध्ये, तर अतिशय दुर्दैवी अवस्था असते. इथं रोजच्या लोकांचे येणे जाणे सर्व प्रकाशाकडे, अंकलेश्वरकडे, शहाद्याकडे जाणाऱ्या लोकांना खूप त्रास या गड्ड्यांचा होत आहे. प्रशासन याच्याकडे थोडं लक्ष देऊन हे लोकांची अवस्था यांनी टाळावी. धन्यवाद. जवळजवळ 3-4 वर्षापर्यंत खड्डे झालेले आहेत, पण प्रशासन याच्यावर अजिबात लक्ष देत नाहीये. आता कमीत कमी इथे भरपूर ऍक्सिडेंट झालेले आहे, बरेच दुर्घटना इथे पण झाल्या, इथे पण झाल्या, पण कोणीही लक्ष द्यायला तयार होते. सामान्य नागरिक सुद्धा इथे काय करत नाही. प्रशासनाने कृपया इथे लवकरात लवकर याच्यावर काही तोडगा काढावा आणि हा रस्त्याची जी झालेली अवस्था आहे, दुरवस्था आहे, त्याच्यावर कृपया लवकर निर्णय घ्यावा. अजून कितीक लोक मारणार आहेत, कितीक जीव जाणार याच्यावर. कमीत कमी बरेच रस्ते खराब झालेले, हा पूर्ण इथून ते तिथपर्यंत पूर्ण खराब आहे, खड्डेमय झालेले आहे. पक्षाचा पाऊस पडला खड्डेही दिसत नाही. बरेच महिला हात पाय तुटून गेले बरेच लोकांचे. तर कृपया याच्यावर आपण लक्ष द्यावे अशी विनंती आहे माझी प्रशासनाला, आणि याच्यावर जल्दी निर्णय घ्यावा.